सगळे ग्रह तुमचे ॲक्टिवेट होऊन जाणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत जे काही अडथळे झालेले आहेत ना, ते सगळे अडथळे निघून जाणार आहेत. यश. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर श्रावण महिना, जसं 13 तारखेपासून आपला श्रावण हा पवित्र महिना याची सुरुवात होणार आहे. श्रावण महिना ज्याची आपण वर्षभर वाट बघत असतो, कारण की पूर्ण वर्षामध्ये श्रावण महिना एक असा महिना आहे ज्या महिन्यामध्ये आपण पूर्ण वर्षभराचं पुण्य आपण यामध्ये कमवत असतो. श्रावण महिना, आणि तेही चातुर्मास याच्यामध्ये प्रारंभ होत आहे. आणि त्यात श्रावण महिना म्हणजे हा म्हणजे पुण्य, आणि तेही भोळे शंकरांना आपल्याला प्रसन्न करायचंय. तर भोळे शंकर ज्यांना जास्त सेवा लागत नाही, जे खूप भोळे आहेत, जर अशा भोळे शंकरची पूजा तुम्ही जर महिनाभर केला तर किती पवित्र राहणार आहे. तर आता मी याच्यामध्ये प्लेलिस्ट बनवलेला आहे की सोमवारी आपण श्रावण महिन्यामध्ये 7ही दिवस कोणत्या कोणत्या देवांची पूजा आपल्याला करायची आहे. तर त्याचा मी प्लेलिस्ट यामध्ये बनवून ठेवणार आहे की पहिल्या दिवशी कोणत्या पूजा करायचं आहे, दुसऱ्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करायचं आहे, तिसऱ्या दिवशी पूजा कोणती करायची, ही सगळं प्लेलिस्ट मी बनवून ठेवणार आहे डिटेलमध्ये की पूजा विधी काय आहे, कसं करायचं आहे आणि काय नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की श्रावण महिन्यामध्ये 7ही दिवस कोणकोणत्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे, कोणत्या देवाची आपल्याला पूजा करायची. तर सोमवार सगळ्यांना माहिती आहे. पहिला नंबर 1 सोमवारी आपल्याला कोणत्या देवाची पूजा करायची आहे, तर आपले भगवान शंकर. श्रावण महिना आहे आणि सोमवार आहे, मग आपण भगवान शंकरांची पूजा करणार आहे. दुसरा आहे मंगळवार. भगवान शंकर काय देत असतात आपल्याला, ते कालांचे काळ आहेत, म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्ती देतात आणि जे अकाल मृत्यू आहे त्याच्यातून आपली सुटका होत असते. जो कोणी आजारी व्यक्ती आहे त्याच्यातून पण त्याचा जो आरोग्य आहे ते लवकरात लवकर सुधरून जातो. कोणी ICU मध्ये आहे, व्हेंटिलेटरवरती आहे, हे का नाही, म्हणजे खूप काही त्रस्त झालेला आहे. तर अशा व्यक्तींनी श्रावणमध्ये किंवा एरवी पण भगवान शंकरांची पूजा जास्तीत जास्त करावी. 1 लोटा जल, सभी प्रश्न का हल, म्हणजे 1 लोटा जल त्यांच्यावरती अर्पण करायचं आहे आणि तो जल आपण घेऊन यायचा आणि आपला त्याचा तीर्थ म्हणून आपण प्राशन करू शकतो. रोज जर केला तर अति उत्तम. त्यानंतर दुसरा येतो मंगळवार म्हणजे आपल्या देवींचा वार. आता बघा, मंगळवार आणि शुक्रवार हे दोन्ही देवींचा वार आहे, ते तुम्हाला एक्सप्लेन करते मी आता. मंगळवार आपण आई पार्वतीची पूजा करू शकतो, आई दुर्गेची पूजा करू शकतो. सप्तशृंगी जे तुमची कुलस्वामिनी आहे त्यांची तुम्ही पूजा करा. आता आमची तुळजापूरची देवी आहेत, तर मग तसं तर देवी सगळं एकच रूप आहे, पण मंगळवार जो आहे त्या दिवशी तुम्ही कुळदेवीची पूजा, जी तुमची कुळदेवी आहे, ते सप्तशृंगी आई असो, महालक्ष्मी असो कोल्हापूरची, किंवा तुळजापूरची आई जगदंबा भवानी असो, कोणतीही देवी असो, त्या देवींची आपल्याला या दिवशी मंगळवारी, श्रावणच्या प्रत्येक मंगळवारी ही सेवा तुम्हाला करायची आहे. तर ती कशी करणार आहे, पूजा वगैरे, फुलं वगैरे, आणि आईची पूजा केल्यानं काय होणार आहे, ती कशी करणार आहे, याच्यासाठी आपण वेगळं प्लेलिस्ट बनवणार आहे डिटेलमध्ये, म्हणजे मांडणी काय, सेवा कोणकोणत्या करायचं ते सगळं. पण मग ते कशासाठी करायचं हे फक्त याच्यामध्ये सांगते की जर आई कुळदेवीची आपण जर सेवा केली तर कुळदेवी म्हणजे आपली कुळाची आई असतात, आपले कुळाचं रक्षण त्या करत असतात. त्यामुळे जर तुम्ही कुळदेवी म्हणजे एक स्वतःची आई, आपली आई. आणि माऊली काय सांगत असतात, माऊली नेहमी सांगत असतात की जर तुमची कुळदेवी आहे तुळजापूरची आई आणि तुम्ही पूजा करता आई सप्तशृंगीची, म्हणजे आई सप्तशृंगी काय झाली, माझी मावशी झाली. आणि एखादी गोष्ट जर आपण आपल्या आईला विसरून फक्त मावशीला लाडीगोडी लावली तर आपली आई नाराज होऊन जाणार. तर तात्पर्य असं आहे माऊलींचा की तुम्ही कुळदेवीची सेवा करा, कारण कुळदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असतात. त्यांचा आशीर्वाद आपल्या कुळावरती नेहमी राहावं, आणि कुळाची आई जर, कुळदेवीचा आशीर्वाद जर आपल्या कुटुंबावरती राहिलं तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकटे आहे, संततीचा त्रास असो किंवा आर्थिक त्रास असो, कोणत्याही प्रकारचा वाद विवाद असो, लग्नाचा त्रास असो, तर या सगळ्या गोष्टी जरा बघा, स्वामींकडे पण, महाराजांकडे पण तुम्ही गेले ना, ते बोलतात आधी की तुम्ही आधी कुळदेवताला जाऊन या, ओटी भरून या, अभिषेक करून या, ते आधी हेच सांगतात आपल्याला, कारण ही कुळाची आई खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आधी आपली जी कुळाची आई आहे त्यांचा तुम्ही या दिवशी नामस्मरण करा, पूजा करा. डिटेलमध्ये आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया.
त्यानंतर बुधवार येतो. बुधवार म्हणजे कोणता? बुधवार म्हणजे गणपती बाप्पाचा वार. आणि गणपती बाप्पा आपल्याला जसं बुध दिलेलं आहे, बुधवार म्हणजे गणपती बाप्पा काय देतात? आपल्याला बुद्धी देत असतात. म्हणजे बुधवारी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी देत असतात. बघा, बुद्धी सर्वात श्रेष्ठ काय आहे? अक्कल बडी या भैंस, अक्कल बडी है. म्हणजे बुद्धी सर्वात जास्त श्रेष्ठ आहे. कारण बुद्धीशिवाय कोणत्याच काम आपण करू शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टी जर करण्यासाठी आपण नेहमी बघा, कोण जास्त गणपतीची पूजा करतो? आपण जास्त लक्ष्मी 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 आई लक्ष्मीचीच पूजा करतो. आपल्याला फक्त पैसा हवाय. अरे पैसा तर हवाय, पण सर्वात महत्त्वाची बुद्धी हवी ना. बुद्धी असल्या तरच आपल्याला कळेल ना की ही पैसा आपल्याला कुठून कमवायचं, कसं कमवायचं, परत कमवलेले पैसे परत कसं गुंतवायचं, कसं त्या एक पैशाचे 10 रुपये करायचे, ही आपल्याला कसं येणार आहे? बुद्धीच येणार आहे ना. समाजामध्ये कसं वावरायचं, कोणाला कसं बोलायचं, व्यवहार कसं करायचं, नातेसंबंध कशी जपायचं, हे सगळं बुद्धीचा खेळ आहे. त्यामुळे बुधवारी जे आहे आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहे. कारण गणपती बाप्पा आपल्याला हे सगळं मदत करतात. त्यानंतर येतो वार गुरुवार. गुरुवार म्हणजे आपल्या गुरूंचा वार. गुरूंचा वार म्हणजे जसे कुळदेवी, कुळदेवता गरजेचे आहे, तसे आपले जे गुरु आहेत ते पण आपल्याला खूप महत्त्वाचे आहे आपल्या आयुष्यामध्ये. आई वडील महत्त्वाचे आहे. आई वडिलांनंतर कोण महत्त्वाचं आहे? गुरु महत्त्वाचे आहे. कारण आई वडील फक्त जन्म देतात, पण तो जन्म दिलेला जो आयुष्य आहे तो आपलं सोनं कसं करायचं आहे, तो आयुष्याला सोनं कसं करायचं आहे ते मार्ग आपल्याला फक्त आपले गुरु दाखवत असतात. म्हणून आपण गुरुची पूजा करणे गरजेचं आहे. आणि आपणच नाही, भगवान श्रीकृष्ण, भगवान राम यांनी सुद्धा गुरु केला होता. म्हणून आपल्यालाही गुरु करणे गरजेचं आहे. जर तुम्ही अजूनही तुमच्या आयुष्यामध्ये गुरु नाही केलेला आहे तर गुरु नक्की करा. कारण गुरु केल्याशिवाय तुमचा जन्म व्यर्थ आहे. त्यामुळे गुरु नक्की करा. आणि या दिवशी आपल्याला गुरुची पूजा करायची आहे. कारण की तेच आपल्या आयुष्यामध्ये एका वेळेला आपले जे देवी देवता आहेत ते एका वेळेला नाराज झाले तर गुरु त्यांना काय करतात? गुरु त्यांना समजवतात किंवा आपली बाजू घेत असतात. पण जर आपलेच गुरु नाराज झाले ना तर त्यामध्ये देवी देवता सुद्धा आपली बाजू घेत नाही. इतका पवित्र, इतका मोठा स्थान आहे आपल्या गुरूंचा. त्यामुळे गुरूंची सेवा करा. आणि त्यानंतर म्हणजे गुरु सगळं काही देत असतात आपल्याला. आपले आयुष्य बदलण्याची ताकद जर त्यांच्यामध्ये आहे ना ते गुरुमध्ये आहे. म्हणून गुरूंची सेवा आपल्याला करायचं आहे. त्यानंतर वार आला शुक्रवार. तर शुक्रवार आपण आई लक्ष्मीची पूजा करूया. बघा, मंगळवार 2 वार असतात ज्या देवीचे असतात. तर एक मंगळवार असतो ज्या वेळेला आपण आपली कुळदेवीची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर वार येतो शुक्रवार. तर शुक्रवारी आपल्याला आई लक्ष्मीची पूजा करायची आहे. बघा, आपण बुद्धीचे देवता गणपतीची पूजा केली. आपल्याला बुद्धी हवी आहे, पण बुद्धीसोबत आता आपल्याला धनही हवं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की आई लक्ष्मीची पूजा करायची आहे. जेणेकरून की आपण जे बुद्धीचा वापर करून कर्म करून जे धन आपण घेऊन येतो ते धन स्थिर राहावं, आपल्या घरामध्ये बरकत राहावं. आपल्या घरामध्ये आई लक्ष्मीचा वास असणे गरजेचं आहे. म्हणून आपण आई लक्ष्मीला प्रसन्न आपल्याला करायचं आहे. कारण की सगळ्यांना माहिती आहे पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. म्हणजे आयुष्यामध्ये पैशाचं खूप महत्त्व आहे. बरोबर आहे का नाही? पैशामुळे सगळ्या गोष्टी आहे. या पूर्ण ब्रह्मांडच पैशावर चालत आहे असं म्हणू शकतो. हे कोणासाठी? हे तुच्छ माणसासाठी. तुच्छ माणूस पैसा 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 करतो. जे साधू संत आहेत ना, आज सगळं काही सोडून त्या बसलेले आहेत. सगळं काही सोडून बसलेले आहेत. सर्वात मोठं उदाहरण आपले प्रेमानंद महाराज ना. काय नाहीये म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी सोडून बसलेले नाहीये. जे खरा व्यक्ती आहे, जे साधू संत आहे, ज्यांना पैसाचा महत्त्व कोणाला कळतं माहितीये का? जो तुच्छ माणूस आहे. आणि जे मोठे व्यक्ती आहेत ना, जसं साधू संत आहेत, त्यांना देवी देवता म्हणजे देव आहेत ते नुसतं काय करतात? ते राधा 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 करतात. नाही ना, काही कामधंदा नाही करत. त्या काहीच काम नाही करत. काय करतात? ते राधा 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 करतात. कारण की जेव्हा पैसा आणि देव या दोघीमध्ये जो कम्पेअर होतो, तुच्छ माणूस काय निवडतो? पैसा निवडतो. पैसा 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 पैसा. त्याच्याकडे ना देवाकडे जायची सुद्धा वेळ नसतो. तो फक्त पैसा 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 करतो. तो तुच्छ माणूस आहे. आणि साधू संतजन जे फक्त देवामध्ये लीन असतात, देव राधा 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 स्वामी 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 करतात. त्यांनी काय निवडलेलं आहे? त्यांनी देवांना निवडलेलं आहे. आणि ते श्रेष्ठ आहेत, असतात नेहमी.
जसं संत कबीरदास, मीरा हे सगळे काय आहेत, देवामध्ये लीन झालेले आहेत. त्यांनी पैशाच्या मागे नाही पळाले, या देवांच्या मागे पळाले म्हणून हे श्रेष्ठ झालेले आहेत. आता आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते आपण स्वतःला विचारू शकता. आपण पैसा 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 करतो का देव 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 करतो? चला, सांगायला गेलं तर खूप मोठं व्हिडिओ होऊन जातं कारण मला बोलायला लय आवडतं मला, पण जे बोलते मी खरंच बोलते ना, बरोबर आहे ना. तर शुक्रवारच्या नंतर आला आपला शनिवार. आपल्या आयुष्यामध्ये शत्रू खूप असतात. कोणाचं चांगलं झालं बघू वाटत नाही, पाय खेचायचं काम आहे आपल्याला, आहे का नाही. आपल्याला काम काय करायचं, एखादा व्यक्ती जर आपल्यापेक्षा पुढे जातोय तर आपण काय करतो, त्यांचा पाय खेचायचा. कारण माझी अवकात नाही ना की मी पुढे जाऊ, ती इतकी हुशार आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर माझी अवकात नाही मी तिच्यासारखं करू शकू किंवा तिच्यापेक्षा चांगलं करू असं. तर मी काय करणार आहे, मी तर पुढे जाऊ शकत नाही, पण तिला खेचू शकते ना, तिला मागे आणू शकते मी. तर आपण काय करायचं, त्या समोरच्या व्यक्तीला पाय खेचायचं काम करायचं. तो पाय कसंही पद्धतीने आपण खेचू शकतो, तिची निंदा करून, तिला टॉर्चर करून, कोणत्याही पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे आपल्या समाजामध्ये भरपूर शत्रू आहेत, तर ते शत्रू तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. तुम्हाला टॉर्चर करत असतील, तुम्हाला मानसिक ताण येत असेल, किंवा तुमच्या काही बोलतात ना, तुमचं काहीतरी काम होत असेल तर मुद्दामून त्याला थांबवत असतील, असे भरपूर आहेत. मग त्यांच्यासाठी आपण कोणतेही प्रकारचे, किंवा तुम्ही स्वतः काहीतरी काम करत असाल त्याच्यामध्ये अडथळे येत असतील, तर त्या अडथळ्यापासून, संकटापासून बचाव करण्यासाठी आपल्याला हनुमान, मारुती स्तोत्र वाचायचं आहे. ते कसं करायचं सगळं सांगेल मी. हनुमानजीची आपल्याला सेवा करायची आहे. त्यामुळे मग काय होणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये जे आपण कर्म करतो प्रामाणिकपणे, तर जे काही कर्म करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला संकटे नाही येणार आहे आणि आपला रिझल्ट चांगल्या प्रकारे येत असतो. आणि शेवटचा दिवस होतो सूर्यनारायणाचा. तर सूर्यनारायण म्हणजे रविवारचा दिवस. रवी म्हणजे सूर्य, त्याचा समानार्थी आहे. तर रवी म्हणजे सूर्य आणि रविवारच्या दिवशी आपण सूर्यनारायणची पूजा करत असतो. जर सूर्य भगवानाची आपण जर पूजा केली तर काय होणार आहे, सूर्य जसं चमकतो का नाही आकाशामध्ये, तसं आपण सुद्धा चमकणार आहे. आपण चांगले कर्म करणार आहे आणि त्यानंतर भरपूर जण कर्म करतात. कर्म मी पण करते, कर्म दुसरे पण करतात. त्यांनी पण व्हिडिओ बनवला, त्यांच्या व्हिडिओवरती 10 लाख व्ह्यूज आले. मी पण व्हिडिओ बनवला, माझ्या व्हिडिओमध्ये 10 व्ह्यूज आले. मग फरक काय असतो, कर्माचा फरक असतो, बरोबर आहे का. कर्म आहे किंवा प्रारब्ध आपले असतात, नशीब असतो, त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी असतात. पण मग आपण सूर्याची जर पूजा केली तर सूर्य जसं चमकतो का नाही आकाशामध्ये, त्या पद्धतीनं आपणही चमकू. म्हणजे आपल्याही जे कर्म आपण करतो त्या कार्याला यश मिळतो. अशा पद्धतीनं आपण जर केलं, 7 दिवसामध्ये 7 देवतांची पूजा केली, तर तुम्हाला बुद्धी, गुरूंचा आशीर्वाद, कुळदेवीचा आशीर्वाद, कुळदेवतच म्हणजे आपले शंकर, भगवान शंकर. म्हणजे सोमवारी जे आपण करतो ते आपले कुळदेवतच आहे. तर कुळदेवतांचा आशीर्वाद, सगळा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. तर जर तुम्ही हे टाइम टेबल फॉलो केलं श्रावण महिन्यामध्ये, तर सगळे ग्रह तुमचे ॲक्टिवेट होणार आहे. बुध ग्रह, गुरु ग्रह, वार काय आहे, हे सगळं ग्रहच आहेत ना. तर फक्त याच्यामध्ये राहू आणि केतू होतो, 9 ग्रह आपण म्हणतो ना. तर 7 दिवसांचे 7 ग्रह, त्याच्यामध्ये सोम, मंगल, बुध, गुरु, शुक्र हे सगळं ग्रह आहे. आणि राहू आणि केतू हे 2 एक्स्ट्रा ॲड करतो आपण. हे 9 ग्रह, सगळे ग्रह तुमचे ॲक्टिवेट होऊन जाणार आहेत. आणि तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत जे काही अडथळे झालेले आहेत ना, ते सगळे अडथळे निघून जाणार आहेत, यश मिळणार आहे, सूर्यासारखा तुम्ही चमकणार आहे. तर अशी सेवा तुम्ही श्रावणामध्ये करायला विसरू नका. त्याच्यामुळे हे व्हिडिओ बनवायचं मला काय माहिती, सगळं महाराजांवरती सोपवलेलं आहे. महाराज अशी बुद्धी देणार आहे तसं आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर व्हिडिओ कसं वाटला काही नाही मला नक्की सांगा. आणि प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव, जे तुमचे इष्टगुरु आहे, जे तुम्हाला आवडतात, त्यांचा जय जय जयकार करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.